श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान के जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा, अशा प्रकारे दिव्य मंत्रांचं सामर्थ्य आणि त्या मंत्रांचा अर्थ मी तुला सांगितला. याप्रमाणे राजाला शुकाचार्यांनी सूर्याचा रथ आणि त्याच्या गतीचं वर्णन सांगितलं. 6 द्वीपांचं, लोकालोक पर्वताचं वर्णन सांगितलं. किंपुरुष आणि भारतवर्षाचं वर्णन सांगितलं. शिशुमार चक्राचं वर्णन सांगितलं. भिन्न भिन्न ग्रहांची स्थिती आणि गतीचं वर्णन केलं गेलं. राहू इत्यादींची स्थिती आणि अतल इत्यादी खलाच्या लोकांचं वर्णन सांगितलं. संकर्षण देवाचं विवरण आणि स्तुती सांगितली आणि त्यापुढे राजाला नरकांच्या निरनिराळ्या गतींचं वर्णन शुकाचार्यांनी सांगितलं. श्रोते हो, खरंच आहे, भगवंताची कृपा ज्याच्यावरती असती ना, भगवंत त्याला आवश्यक असलेल्या गोष्टींचं ज्ञान, ज्या ज्ञानाची आवश्यकता असते ते ज्ञानही भगवंत एन केन प्रकारे आपल्या भक्तांपर्यंत पोहोचवतो. परीक्षित राजाने विचारलं, महर्ष एतद्वैचित्र्यम लोकस्य कथिमिती. महर्षी, लोकांना या ज्या उच्च नीच गती प्राप्त होतात त्यांच्यामध्ये इतका वेगळेपणा कसा? त्यावेळेला शुकाचार्य म्हणाले, राजा, कर्म करणारे लोक सात्विक, राजस आणि तामस अशा 3 प्रकारचे असतात आणि त्यांच्या श्रद्धेमध्ये सुद्धा भेद असतो. त्यामुळे काय होतं की त्यांच्या कर्मांच्या गतीसुद्धा वेगवेगळ्या होतात आणि कमी अधिक प्रमाणात या सर्व गती सर्व कर्त्यांनाच प्राप्त होतात. अशा प्रकारे निषिद्ध कर्मरूप पाप करणाऱ्यांनाही त्यांच्या श्रद्धा समान नसल्यामुळे समान फळ मिळत नाही. म्हणून अनादि अविद्येमुळे कामना मनात धरून केलेल्या निषिद्ध कर्मांचा परिणाम म्हणून ज्या हजारो प्रकारच्या नरकीय गती आहेत त्याचं वर्णन मी तुला सांगतो. नरकांमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत आणि नुसते प्रकार नाही तर ज्याप्रमाणे ज्याच्या अंतःकरणाने ज्या पद्धतीत पाप केलं असेल त्या पद्धतीत त्याला फल मिळणार असं शुकाचार्य सांगतायत. राजाने विचारलं, नरकानाम भगवन किन देश विशेषा अथवा बहिस्त्रीलोक्या अहो स्विदंतराल इति. परीक्षित राजा म्हणतोय, भगवन, आपण ज्यांचे वर्णन करू इच्छिता ते नरक या पृथ्वीवरचे काही विशेष देश आहेत का, का त्रैलोक्याच्या बाहेर आहेत, का अंतराळामध्ये आहे? त्यावेळेला शुकाचार्य म्हणाले, ते त्रैलोक्याच्या आतच आहेत. तसंच दक्षिणेकडे पृथ्वीच्या खाली पाण्याच्या वर आहेत. याच दिशेला अग्निश्वात इत्यादी पितृगण राहतात. ते अत्यंत एकाग्रतापूर्वक आपल्या वंशजांसाठी मंगल कामना करीत असतात. त्या नरकलोकामध्ये सूर्यपुत्र पितृराज भगवान यम आपल्या सेवकांसह राहतो आणि भगवंताच्या आज्ञेचे उल्लंघन न करता आपल्या दूतांनी तिथे आणलेल्या मृत प्राण्यांना त्यांच्या दुष्कर्मानुसार पापाचं फळ म्हणून दंड देतो. राजा, शास्त्रकार असं म्हणतात, नरकांची संख्या 21 आहे. त्या आता मी तुला सांगतो. नाम, रूप आणि लक्षणांनुसार त्याचं वर्णन आहे. त्यांचे नावं अशी आहेत राजा: तामिस्त्र, अंधतामिस्त्र, रौरव, महारौरव, कुंभीपाक, कालसूत्र, असिपत्रवन, सुकरमुख, अंधकूप, कृमिभोजन, संदंश, तप्तसूर्मी,
वज्रकंटक शाल्मली, वैतरणी, पुयोध, प्राणरोध, विशसन, लालाभक्ष, सारमेयादन, अविची आणि अयःपान यांखेरीज क्षारकर्दम, रक्षोगण भोजन, शूलप्रोत, दंदशूख, अवटनिरोधन, पर्यावर्तन आणि सूचिमुख हे 7 असे एकूण 28 नरक निरनिराळ्या यातना भोगण्याचे स्थान आहेत. जो पुरुष दुसऱ्यांचं धन, संतान किंवा स्त्रियांचं अपहरण करतो त्याला अत्यंत भयानक यमदूत कालपाशात बांधून बळजबरीने तामिस्त्र नरकात ढकलतात. त्या अंधकारमय नरकात त्याला अन्नपाणी न देणे, दंडुके मारणे, भीती दाखवणं इत्यादी अनेक प्रकारच्या उपायांनी पीडा दिल्या जातात. यामुळे अत्यंत दुःखी होऊन तो एकाएकी मूर्छित होतो. राजा, दुसरा नरक अंधतामिस्त्र. जो मनुष्य दुसऱ्याला फसवून त्याची स्त्री इत्यादींचा उपभोग घेतो तो या अंधतामिस्त्र नरकात पडतो. तिथे ज्या यातना दिल्या जातात त्यामध्ये मुळापासून उपटलेल्या झाडाप्रमाणे भयंकर वेदना होतात. त्याची शुद्ध हरपते आणि त्याला काहीच सुचत नाही. म्हणून या नरकाला अंधतामिस्त्र असं म्हणतात. यानंतर जो नरक आहे राजा, या लोकामध्ये जो पुरुष हे शरीरच मी आहे आणि हे स्त्री, धन इत्यादी माझंच आहे असं समजून दुसऱ्या प्राण्यांचा द्वेष करून नेहमी आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणात व्यग्र असतो, तो आपलं शरीर सोडल्यानंतर आपण केलेल्या पापामुळे स्वतःच रवरव नरकात जाऊन पडतो. मंडळी, समर्थांनी सुद्धा याचं वर्णन खूप सुंदर केलं आहे. समर्थ म्हणतायत की आपल्या संसारामध्ये पुत्र कलत्र आणि दारा, इतकाची मानोनिया थारा, विसरून गेला परमेश्वरा, तो एक मूर्ख जाणावय. शुकाचार्य म्हणतात, राजा, अशा प्रकारचा हा तिसरा नरक मी तुला सांगितलं ज्याचं नाव रवरव आहे. या लोकामध्ये ज्यांनी ज्या जीवांना ज्या प्रकारे कष्ट दिले असतील, परलोकात यमयातना भोगण्याची वेळ आल्यावर ते जीव रुरू होऊन त्याला त्याच प्रकारे कष्ट देतात. म्हणून या नरकाचं नाव रवरव असं आहे. रुरू हे सापापेक्षाही अधिक क्रूर स्वभावाच्या एक प्रकारच्या जीवाचं नाव आहे. असाच महारवरव नरक आहे, जो दुसऱ्याच्या कोणाचीही पर्वा न करता केवळ आपल्या शरीराचं पालनपोषण करतो, तो या नरकामध्ये पडतो. कच्चं मांस खाणारे रुरू त्याला या मांसाच्या लोभाने फाडून खातात. जो क्रूर माणूस या लोकी आपले पोट भरण्यासाठी जिवंत पशु किंवा पक्षी शिजवतो, त्या हृदयशून्य राक्षसांपेक्षाही क्रूर माणसाला यमदूत कुंभीपाक नरकामध्ये घेऊन जातो आणि उकळत्या तेलामध्ये त्याला शिजवल्या जातं. जो मनुष्य या लोकी मातापिता, ब्राह्मण, वेद, ज्ञानी, सत्पुरुष यांची निंदा करतो, यांना विरोध करतो, त्याला यमदूत कालसूत्र नरकात घेऊन जातात. याचा घेर 10,000 योजन आहे. इथे तापलेले तांब्याचे मैदान आहे. तिथे वरून सूर्य आणि खालून अग्नीच्या दाहाने ते भयंकर तापलेलं. तिथे पोहोचलेला पापी जीव तहान भुकेने व्याकुळ होऊन जातो आणि त्याचं शरीर आतून बाहेरून जळू लागतं. तो इतका बेचैन होतो की कधी बसतो, कधी झोपतो, कधी तडफडू लागतो, कधी उभा राहतो, कधी इकडे तिकडे धावतो. अशा प्रकारे पशूच्या शरीरामध्ये जितके रोम असतात तितकी 1000 वर्षपर्यंत त्याची अशी दुर्गती होती. मंडळी, शास्त्रामध्ये या सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्या आहे. कधीतरी आपण आपल्या कल्याणाचा विचार करताना आपल्याकडनं या चुका तर होत नाही आहेत ना, याकडे नक्की लक्ष द्या. शुकाचार्य म्हणतात, राजा, जो पुरुष कोणत्याही प्रकारची आपत्ती आलेली नसतानाही आपला वैदिक मार्ग सोडून अन्य नास्तिक धर्म स्वीकारतो, गरज नसताना. म्हणजे बघा, असं असतं बऱ्याच वेळा की आजकाल कसं आहे माहिती आहे का, की चांगली परिस्थिती झाल्यावर माणसाला उलट निधर्मी राहायला आवडतं. नाही हो मंडळी, धर्म अधर्म या प्रवृत्ती आहे. आपण आपल्या भौतिक परिस्थितीवर याचा मोजमाप करू शकत नाही आणि याचं फळही त्याप्रमाणे नाही मिळू शकत.
जे आपण सत्कर्मयोगे वयघालवावे समर्थ म्हणतात त्याप्रमाणे आपल्या जीवनाचं आचरण आपण ठेवलंच पाहिजे. शुकाचार्य म्हणतात, राजा, जो पुरुष कोणत्याही प्रकारची आपत्ती आलेली नसतानाही आपला वैदिक मार्ग सोडून अन्य नास्तिक धर्म स्वीकारतो त्याला यमदूत असी पत्र वन नरकात घेऊन जातात. चापकाणी मारतात. जेव्हा मारापासून बचाव करण्यासाठी तो इकडे तिकडे धावू लागतो तेव्हा त्याच्या सर्व अंगाचे ताडाच्या झाडाच्या तलवारीप्रमाणे दोन्ही बाजूला धार असणाऱ्या तीक्ष्ण धारेच्या पानांनी तुकडे तुकडे होऊ लागतात. तेव्हा अत्यंत वेदना झाल्याने तो जीव हाय हाय करतो, मी मेलो मी मेलो अशा प्रकारे ओरडत बेशुद्ध होऊन पदोपदी खाली पडू लागतो. आपला धर्म सोडून नास्तिक मार्गाने जाणाऱ्याने ज्यांनी असा विचार केला त्याला अशा प्रकारच्या कुकर्माचे फळ भोगावंच लागतं. राजा, या लोकात जो पुरुष राजा आणि राजाचा सेवक असून एखाद्या निरपराध मनुष्याला दंड देतो किंवा विद्वज्जनांना शारीरिक दंड देतो तो महापापी मेल्यानंतर सुकरमुख नरकामध्ये पडतो. तिथे जेव्हा महाबलवान यमदूत त्याचं अंग घुसळतात तेव्हा तो चरकात घातलेल्या उसाप्रमाणे चिरडला जातो. तेव्हा तो ज्याप्रमाणे या लोकी त्याने सतावलेल्या निरपराध प्राणी रडत ओरडत होते तेव्हा त्याला त्यांची दया आली नाही, त्याचप्रमाणे कधी आर्त स्वराने ओरडतो आणि कधी मूर्छित होऊन जातो, पण कुणालाही याची दया येत नाही. याचं कारण की हा नरकलोक आहे. ज्यांनी जे कर्म केलंय त्या कर्माचं फळ याला इथे मिळणारच आहे. जो मनुष्य या जन्मामध्ये बारीक बारीक जीवांची हिंसा करतो त्यांना पीडा दिल्यामुळे तो अंधकूप नरकात जाऊन पडतो. कारण स्वतः ईश्वरानेच दुसऱ्यांचे रक्त पिणे इत्यादी ही त्यांची उपजीविका बनवलेली आहे. त्यामुळे आपण दुसऱ्यांना कष्ट देतो याचे त्यांना ज्ञान नाही, परंतु मनुष्याची उपजीविका भगवंतानी विधी निषेधपूर्वक बनवली आहे आणि दुसऱ्याला होणाऱ्या कष्टाचे त्याला ज्ञानही आहे. तिथे ते पशु, मृग, पक्षी, साप, सरपटणारे प्राणी, डास, उवा, ढेकूण, माशा इत्यादी त्याने त्रास दिलेले जीव त्याला सर्व बाजूंनी चावतात. त्यामुळे त्याची झोप आणि शांतीभंग होते आणि सुरक्षित अन्य ठिकाण न मिळाल्यामुळे सुद्धा तो बेचैन होऊन त्या घोर अंधारात अशा प्रकारे भटकत राहतो की जसा रोगग्रस्त शरीर जीव तडफडतो. राजा, जो मनुष्य या लोकी पंचयज्ञ केल्याखेरीज तसंच जे काही मिळेल ते दुसऱ्या कोणाला दिल्याखेरीज स्वतःच खातो त्याला कावळ्या समान मानल्या गेला आहे. तो परलोकी कृमीभोजन नावाच्या निकृष्ट नरकात जाऊन पडतो. मंडळी बघा, खरं सांगायचं ना, काहीतरी म्हणून तर समर्थ म्हणाले, काही करारे साधन जेने जोडे नारायण. हे सांगितल्यावर राजा बघतोय, महाराज अजून सांगा. तेव्हा शुकाचार्य म्हणतात, राजा, तिथं 1,00,000 योजन लांब रुंद असे एक किड्यांचे कुंड आहे. त्यात यालाही किडा बनून राहावं लागतं आणि जोपर्यंत दुसऱ्याला खाणे दिल्याखेरीज आणि हवन न केल्याखेरीज दोषांचे चांगल्या तऱ्हेचे निवारण होत नाही तोपर्यंत तो तिथेच पडल्या पडल्या कष्ट भोगतो. तिथेच किडे त्याला टोचे मारतात आणि हा किडा खातो. राजा, या लोकी जी व्यक्ती चोरी किंवा बळजबरी करून ब्राह्मणाच्या किंवा विद्वज्जनांच्या आपत्तीला आलेली नसतानाही दुसऱ्या कोणाच्या सोन्याची किंवा रत्नांची चोरी करतो तिला मेल्यानंतर यमदूत संदंश नावाच्या नरकात घेऊन जातात. तापलेल्या लोखंडाच्या गोळ्यांनी ढाक दिल्या जातात आणि चिमट्यांनी कातळे फाडल्या जातात. या लोकी जर कोणी पुरुषाने संभोगास अयोग्य स्त्रीशी संभोग केला किंवा एखाद्या स्त्रीने संभोगास अयोग्य पुरुषाशी व्यभिचार केला तर यमदूत त्याला किंवा तिला तप्त सूर्मी नावाच्या नरकात घेऊन जाऊन चापकानी मारतात आणि पुरुषाला तापलेल्या लोखंडाच्या स्त्रीशी आणि स्त्रीला तापलेल्या लोखंडी पुरुषाशी आलिंगन करवितात. श्रोते हो, या नरकाचं वर्णन राजा परीक्षितीसाठी शुकाचार्य स्वतः सांगतायत. खरं आपलं भाग्य आहे की आपण या गोष्टींवर विचार करू शकतो, मंथन करू शकतो. आपल्या यथाशक्ती अनेक नियम नाही आपण पाळू शकलो तरी 1-2 नियम तर आपण नक्की पाळलेच पाहिजे, जेणेकरून आपला हा मार्ग सुखकर होईल आणि भगवंतानी विचारलेल्या
अनेक प्रश्नांचे उत्तर देवर्षी नारदांच्या माध्यमातून भगवंतांनीच कशा प्रकारे दिले आणि काय दिले, कशा प्रकारे दिव्य चरित्र सांगितलं गेलं, उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.